नमस्कार, एसीएन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर बघूया आजची विशेष बातमी। विद्युत ताराच्या घर्षणाने तुरीचे उभे पीक जळून शेतकऱ्याचे नुकसान। गुरुदेव नगर येथील घटना। विद्युत ताराचे घर्षण होऊन शेतातील पाऊण एकरातील उभे तुरीचे पीक जळून नुकसान झाल्याची घटना 4 डिसेंबर रोजी गुरुदेव नगर येथील युवा शेतकरी विशाल रामदासजी काळे यांच्या शेतात घडली। विशाल काळे यांचं शेत मौजा गुरुदेवनगर शेत शिवारात आहे। त्यांनी खरीप हंगामात सोयाबीन पीक घेतले होते, मात्र अति पावसामुळे सोयाबीनचे पीक सडून नुकसान झाले। हे नुकसान रब्बी हंगामात तुरीच्या पिकावर भरून काढण्यासाठी त्यांनी तुरीचे पीक घेतले। सध्या शेंगांनी भरून तुरीचे पीक उभे असताना वरून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे आगीचे गोळे पिकांवर पडले व पाऊण एकरातील तूर ही जळून लाखो रुपयाचं नुकसान झाले। घडलेल्या घटनेची माहिती विशाल काळे यांनी मोजरी येथील वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता यांना एका तक्रारीद्वारे दिली असून झालेले तूर पिकाचे नुकसान भरपाई द्यावे अशी त्यांनी मागणी केलेली आहे। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। नमस्कार, मी विशाल रामदासराव काळे गुरुदेवनगर येथील रहिवासी आहे आणि माझ्या शेतामध्ये MSEBची 11 KB लाईन गेलेली आहे, जी गावठाणीची आहे आणि त्यामुळे माझी हे तूर त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन त्याचे जे थिंगे बळाले त्याच्यामुळे माझी ही तूर पूर्ण जळून गेलेली आहे। पहिलेच पावसाने सोयाबीनमध्ये नापिकी आणली आहे आणि माझा जीव वाटीत आहे। त्याच्यात अजून हे तुरीचं नुकसान म्हणजे कास्तकारांनी आता करावं काय, हा मला एक प्रश्न पडलेला आहे। माझा उदरनिर्वाह कशाने चालेल यावर माझी विटंबना आहे आणि MSEBला विनंती आहे की माझी नुकसान भरपाई देण्यात यावी।